पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील निसर्ग कॉलनी शनी मंदिर परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तसेच गेल्या 8 दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या 8 दिवसात शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेचे सिडको विभागीय कार्यालय अधीक्षक बाजीराव दातीर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. वारंवार निवेदन देऊनही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आता जर बघितलं निसर्ग कॉलनीच्या परिसरात शनी मंदिरच्या एरियामध्ये गेली 1 वर्षापासून सातत्याने पाण्याची प्रॉब्लेम वाढतच चाललेली आहे. आज 1-1.5 महिन्यापासून अशी परिस्थिती आहे की पाणीच येत नाही. तर तिथल्या नागरिकांनी कालच मला बोलून आणि ती समस्या सांगितली आणि आज आम्ही विभागीय आयुक्तांकडे निवेदन दिलेले, दाते साहेबांकडे चव्हाण सर होते आणि त्यांना आम्ही विनंती केली की 8 दिवसामध्ये आमचा पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. जर सोडवला नाही तर तेथील नागरिक आणि शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने क्रोमा शोरूमच्या समोर रस्ता रोको करण्यात येईल असे देखील मी सांगितले आहे. बघू, आम्हाला अपेक्षा आहे की आत्ता पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल आणि नागरिकांना निश्चित समाधान व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे. येत्या काळात जर ही समस्या सुटली नाही तर निश्चित आम्ही रस्ता रोको करू. 5-6 वर्षापासून क्रोमा शोरूम एरियात राहतो, पण आम्हाला पाण्याची वर्षभरापासून खूप समस्या आहे. वारंवार अर्ज देऊन पण दखल घेतली जात नाही आहे आमची. तर ह्यावेळेस जर दखल केली नाही अधिकाऱ्यांनी तर आम्ही क्रोमा शोरूमच्या समोर रस्ता रोको करणार. पाणी कपात जशी केली ना तेव्हापासून पाणी कमी कमी आम्ही 4 दिवसाला टँकर बोलवतो. 1,500 लिटरची टाकी आम्हाला अंगावर पैसे टँकरवाले द्यावं लागले. इथं नगरपालिकेला बिल भरायचे, टँकरला पैसे द्यायचे, काय करायचे. यावेळी हरिश्चंद्र संदान, दगडू पाटील, सागर तांबे, चेतन सोनवणे, अभिषेक देसले, अभिमन्यू पाटील, कुणाल लाड, माया झाडे, स्मिता पाटील, लीना पवार, मनीषा शिंदे, जयश्री शर्मा, शीतल सांगळे आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.